सांगली शहरातील स्वामी समर्थ घाट परिसरात मंगळवारी सायंकाळी एका 20 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे शहरात खळबळ उडाली। चैतन्य तोरणे वर्ष 20 राहणार स्वस्तिक वजन काटामागे नवीन वसाहत सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे। प्राथमिक माहितीनुसार पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादातून चौघा हल्लेखोरांनी चैतन्य तोरणे याच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा अधिक तपास सुरू आहे। इथे कृष्णा घाटला आज सायंकाळी साधारणतः 6-6:30च्या सुमारास प्राथमिक माहितीनुसार चैतन्य तोरणे हा वयवर्ष 20 राहणार सांगलीतलं टिंबर एरियामधला आहे। त्याचा मर्डर झालेला आहे। आरोपींच्या शोधाकरता आमच्या टीम्स रवाना झालेल्या आहेत। नक्की याचं कारण काय, कोणी केलेलं आहे हे तपासात लवकरच निष्पन्न होईल। पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। LCBची टीमही आरोपी शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेली आहे।